मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी खुशखबर समोर येत आहे. मित्रांनो, दिवाळी आणि भाऊबीज निमित्ताने ज्या प्रकारे बहिणींना खुश करण्यासाठी राज्यातील सरकारने नोव्हेंबर महिन्यातच हप्ता ऍडव्हान्स मध्ये नोव्हेंबर महिन्यातच दिला होता. म्हणजेच नोव्हेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र महिलांच्या खात्यात ऍडव्हान्स मध्ये जमा करण्यात आला होता. त्यावेळी महिलांच्या खात्यात या दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये जमा करण्यात आले होते. मित्रांनो, या प्रकारे राज्य सरकारकडून एक खूप मोठा निर्णय आल्याची माहिती समोर आलेली आहे. मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार आता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र जमा करण्यात असल्याची माहिती मिळालेली आहे आणि हे दोन्ही हप्ते महिलांना संक्रांतीच्या अगोदरच दिल्या जातील अशा प्रकारे सांगण्यात देखील येत आहे. खरोखर महिलांसाठी खूप मोठी बातमी असणार आहे, कारण की महिलांच्या खात्यात पुन्हा एकत्र 3,000 रुपये जमा होणार आहेत. तसेच अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे हे दोन्ही हप्ते दिले जाणार आहे. ते हप्ते तुम्हाला 1,500 रुपये रुपये प्रमाणे दिले जाणार आहेत. म्हणजे लाडकी बहीण योजने अंतर्गत आता लाडक्या बहिणींना 6वा आणि 7वा हप्ता जो काही ऍडव्हान्स मध्ये देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. हे दोन्ही हप्ते तुम्हाला आता एकत्र मिळणार आहेत. परंतु हे दोन्ही हप्ते 2100 रुपये प्रमाणे नाही तर पूर्वीप्रमाणेच 1,500 रुपये प्रमाणे सध्या तरी दिले जाणार आहेत. कारण की या लाडकी बहीण योजनेच्या अनुदानात 1,500 रुपये वरून 2100 रुपये वाढ करण्याची घोषणा शासनाकडून निवडणुकीच्या आधी करण्यात आली होती. तसेच घोषणा झाल्याप्रमाणे महिलांना आम्ही लाडकी बहीण योजने अंतर्गत चा हप्ता हा 2100 रुपये प्रमाणे देखील देणार आहोत. परंतु त्यासाठी महिलांना अजून काही महिने थांबावे लागणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी जे काही दोन्ही हप्ते महिलांना आता देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्या असल्याची माहिती मिळालेली आहे. म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हे दोन्ही हप्ते महिलांना संक्रांतीच्या अगोदर दिल्या जाण्याची माहिती मिळालेली आहे. परंतु हे दोन्ही हप्ते 2100 रुपये प्रमाणे नाही तर 1,500 रुपये प्रमाणे महिलांच्या खात्यावरती जमा होणार. म्हणून सध्या तरी बहिणींना म्हणजे 2 हप्ते बहिणींना दिले जाणार असल्याची माहिती आहे. ते हप्ते 1,500 रुपये प्रमाणेच मिळणार आहेत. म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी मिळून 3,000 रुपये महिलांच्या खात्यावरती पुन्हा एकदा या ठिकाणी एकत्र जमा होणार आहे आणि हे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती संक्रांतीच्या आधी जमा होणार असल्याची माहिती ही मिळालेली आहे. तर आता या ठिकाणी पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे हे जे काही दोन्ही हप्ते आहेत म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जो काही 2 हप्ते आहेत ते महिलांच्या बँक खात्यावरती डिसेंबर महिन्यात जमा होणार आहे की जानेवारी महिन्यामध्ये जमा केले जाणार आहे हे आपल्या पाहण्यासारखे असणार आहे. परंतु ज्याप्रमाणे या ठिकाणी हप्त्याचा कालावधी आहे प्रमाणे डिसेंबर महिन्यातच या ठिकाणी महिलांना दोन्ही महिन्याचे हप्ते दिले जातील माहिती ही मिळालेली आहे. कारण की या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे. त्यामुळे शक्यतो या ठिकाणी शासनाकडून जानेवारीचा महिन्याचा हप्ता देखील डिसेंबर महिन्यातच आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील त्याच वेळी एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे जर तसे झाले तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डिसेंबर महिन्यात 3,000 रुपये एकत्र जमा होतील. कारण की अगोदर देखील शासनाकडून महिलांना 1 महिन्याचा ऍडव्हान्स मध्ये हप्ता हा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता देखील अशा प्रकारे महिलांना नवीन वर्षाची निमित्त त्यांना एकत्र डिसेंबर महिन्यातच दिल्या जाण्याची शक्यता आहे. परंतु या ठिकाणी हप्ते देण्याची फिक्स तारीख अजून शासनाकडून सांगण्यात आलेली नाही आहे. याबाबतची तारीख शासनाकडून मिळाल्यानंतर याबाबत आपल्या चॅनल वरती अपडेट ही घेतली जाईल. तर माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.